गुप्तधनाच्या लालसेपायी अंधश्रद्धेच्या गर्दीत अडकलेल्या अघोरी प्रकाराचा वडगाव जंगल पोलिसांनी भांडाफोड केलाय. रात्रगस्ती दरम्यान वरुड कारेगाव मार्गावर उभी असलेली संशयास्पद महिंद्रा XUV पोलिसांच्या नजरेस पडली. वाहनाची तपासणी करताच आत बसलेल्या 6 जणांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिलीत. मात्र पोलिसांनी सखोल झडती घेतली असता वाहनातून जादूटोण्याचे धक्कादायक साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्यांमध्ये काळ्या कापडाच्या बाहुल्या, खिळे, त्रिशूल, केस, सुया, लिंबू आणि अघोरी विधींमध्ये वापरली जाणारी इतर साधने आढळून आलीत. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी जमिनीत गाडलेले गुप्तधन मिळवण्याकरिता हे अघोरी विधी करत असल्याची कबुली दिली. या कारवाईत सुमारे 3 लाख रुपये किमतीचे 4 चाकी वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत. अशोक राठोड, रितेश भगत, लिलेश्वर बावणे, कुंदन राठोड, वीरेंद्र गायकवाड आणि राजेश राठोड यांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाणेदार विकास दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून पुढील तपास सुरू आहे. आम्ही पोलीस वाहनामध्ये पोलीस स्टाफसह गस्त करत असताना कारेगाव शहरामध्ये आम्हाला एक संशयास्पद 4 चाकी गाडी दिसून आली आणि त्यामध्ये 6 इसम होते. त्यांना आम्ही विचारलं असता ते सर्व वाशिम जिल्ह्यातले व इतर तालुक्यातले होते आणि म्हणून अधिकची चौकशी केली आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये जमीन खोदण्याचं कुदळ आणि जादूटोणा करण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळून आलं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता ते गुप्तधन जमिनीतून काढण्यासाठी फिरत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर जादूटोणा अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत. याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातले मानोरा तालुक्यातले 5 लोक आहेत आणि एक आर्णी तालुक्यातला आहे आणि आक्षेपार्ह म्हणजे त्यांच्याकडे जादूटोण्याचं जवळपास 51 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून 21व्या शतकातही अशा अंधश्रद्धाजन्य घटनांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. आम्ही पोलीस वाहनामध्ये पोलीस स्टाफसह गस्त करत असताना कारेगाव शहरामध्ये आम्हाला एक संशयास्पद 4 चाकी गाडी दिसून आली आणि त्यामध्ये 6 इसम होते. त्यांना आम्ही विचारलं असता ते सर्व वाशिम जिल्ह्यातले व इतर तालुक्यातले होते आणि म्हणून अधिकची चौकशी केली आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये जमीन खोदण्याचं कुदळ आणि जादूटोणा करण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळून आलं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता ते गुप्तधन जमिनीतून काढण्यासाठी फिरत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर जादूटोणा अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत. याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातले मानोरा तालुक्यातले 5 लोक आहेत आणि एक आर्णी तालुक्यातला आहे आणि आक्षेपार्ह म्हणजे त्यांच्याकडे जादूटोण्याचं जवळपास 51 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे.